तेल चटणी भात. ते दिवस होते साधारण 1997चे. आमचा 7वीचा वर्ग. खूप हलके फुलके दिवस होते ते. आत्तासारखे ना प्रोजेक्ट नाहीत, नाही कुठल्या भरमसाठ परीक्षा. मोजकीच पुस्तके, एखादी पेन्सिल, एक पाटी, दुरेगी वही, कच्ची वही आणि रिकाम्या कंपासात पाटीवरची पेन्सिल. चौकोनी 2 कप्प्याचं दप्तर. त्यात पावसाळ्यात शाळेत बसण्यासाठी एक गोंडपाट म्हणजे पोतं होतं. तेव्हा कार्यानुभवाची एखादी वही, चित्रकला तर पाटीवरच होत असे. अधूनमधून स्तोत्रपठणाच्या स्पर्धाही एखादी संस्था आयोजित करायची व बरीचसे बक्षिसे द्यायची. एखादी व्यक्ती जगाचा रंगीबेरंगी गोलाकार नकाशा विक्रीसाठी घेऊन यायची, तर एखादा गोटीव कागदापासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवाव्यात याचे पुस्तक घेऊन यायची. वेगवेगळी वस्तू बनवून त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचा. मग ज्याला कुणाला हवी असतील त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन यायचे आणि ते पुस्तक खरेदी करायचे. असे वर्षातून बऱ्याच वेळा व्हायचे. काही जादूचे प्रयोग करणारे जादूगारही यायचे. वर्षातून एकदा सांस्कृतिक कार्यक्रमही व्हायचे. सर्वांना अल्पोपहार मिळायचा. छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळायचा. वर्गाला एक शिक्षिका असायच्या. त्याच बरेचसे विषय शिकवायच्या. आम्ही त्यांना बाई म्हणत असू. काही वेळा नवीन बाई यायच्या. मग आम्हा सर्वांच्या गप्पा रंगायच्या. नवीन बाई कशा चांगल्या आहेत, त्यांना कुणी कुठे पाहिले, त्या कुठे राहतात, त्या कशा दिसतात, त्यांची साडी इत्यादी अनेक चर्चा त्यांच्याविषयी व्हायच्या. आम्हाला जेवणासाठी अर्धा तास वेळ मिळत असे. त्यातूनही आम्ही शिवपाठीचा खेळ वर्गाच्या आणि गॅलरीच्या मध्ये असणाऱ्या खिडक्यातून उड्या टाकून खेळत असू. त्या खिडक्या तर खूप रुंद होत्या. खिडकीतून गॅलरीला सहज पाय लागायचे. तर तो खेळ आम्हाला इतका आवडायचा की मधली सुट्टी संपूच नये असे वाटायचे. वर्गाच्या एका कोपऱ्यात आम्ही मैत्रिणी जेवायला बसत असू. सर्वांचे गोल डबे असायचे. शक्यतो सर्वजण भाकरी भाजीच आणायच्या. क्वचितच कोणीतरी एखावारी चपाती भाजी घेऊन यायची. सुगंधा चौगलेच्या डब्यात दररोज एक छोटा दह्याचा डबा पण असायचा. तो सर्वांचा आकर्षणाचा विषय असायचा. ती सर्वांना द्यायचीही, पण तिला कोणाचे काहीही नको असायचे. सुनैना पोद्दारच्या डब्यात हमखास तूप, भात, मेथकूट असायचे. आमच्यामध्ये रंजना शिंदे नावाची मैत्रीण नेहमीच तेल चटणी भात आणायची. पहिल्यांदा सर्वांनाच तिचे कुतूहल वाटायचे, पण नंतर आम्हाला समजले की तिचे वडील हे लहानपणी देवाघरी गेलेत. आई भाजी विकायची, पण भल्या पहाटे ती भाजी घेण्यासाठी जात असल्यामुळे फक्त ती भात शिजवून ठेवायची. बाकीची धुणी भांडी रंजना करून यायची. मग भाजी विकणारी असून सुद्धा तिला काही भाजी तयार व्हायची नाही. मग ती आपल्या जर्मनच्या डब्यामध्ये कालवलेला तेल चटणी भातही आनंदाने खायची. दररोजच तिच्या डब्यामध्ये तेल चटणी भात असायचा. क्वचितच कधीतरी भाकरी असायची, पण त्या भाकरीबरोबर भाजीऐवजी तिला तेल चटणीच असायची. आम्ही सर्वजणी आपापला डबा वाटून खायचो. मग आपसुकच तिला सर्वांची भाजी मिळत असे. अशा प्रकारे आम्हीही तिची तेल चटणी खात असू.